अनंतराव दत्तात्रय देशपांडे शिक्षण क्षेत्रातील एक लोकप्रिय व आदरणीय व्यक्तिमत्व. अनंतराव यांचा जन्म 8 डिसेंबर 1928 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या गावचा. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. आई आणि 3 बहिणींना साथीला घेऊन जीवनातील संघर्ष सुरू झाला. आपले 7वी पर्यंतचे शालेय शिक्षण अकोले येथील मराठी शाळेतून पूर्ण केले. यापुढील शालेय शिक्षण पुणे येथील मॉडर्न हायस्कूल म्हणजेच पूर्वाश्रमीचे सरस्वती विद्यालय येथून पूर्ण केले. यानंतर STC राष्ट्रभाषा पंडित आणि MA BEd या पदव्या प्राप्त केल्या. 1945 साली महाराष्ट्र सरकारच्या पुणे येथील महसूल विभागातून कामाला सुरुवात केली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच चालले होते. काही कारणास्तव अनंतराव यांना पुण्यातील नोकरी सोडून आपल्या गावी परतावे लागले. पुण्याहून गावी परत येताना विचारांची एक पक्की गाठ त्यांच्या मनाने बांधली. अकोले तालुक्यातील मुलांसाठी एक चांगली शाळा असायला हवी. तालुक्यातील मुलांना 7वी नंतरच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत असे. त्यामुळे पुढील शिक्षणापासून ही मुले वंचित राहू लागली. गावी परतल्यानंतर अनंतराव परत सरकारी सेवेत रुजू झाले. मनात एकच ध्यास होता, एक चांगली शाळा सुरू करण्याचा. मन स्वस्थ बसू देत नव्हते आणि तो दिवस उजाडला. हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे आव्हान स्वीकारून नवीन शाळा सुरू करण्याचा निश्चय पक्का झाला. अनंतराव यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. तालुक्यातील गावोगावी हिंडून शाळेसाठी विद्यार्थी गोळा केले. समाजातील काही दानशूर व्यक्ती आणि मित्रांकडून शाळेसाठी मदत गोळा केली. अनंतराव यांच्या या संघर्षाला यशाचे पंख फुटू लागले आणि 1 मार्च 1951 रोजी हिंद सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मॉडर्न हायस्कूल अकोले या शाळेची स्थापना झाली. 2 खोल्या आणि 23 विद्यार्थी यांना बरोबर घेऊन शाळेची सुरुवात झाली. शाळेतील पहिले शिक्षक, क्लर्क, शिपाई आणि शाळेची पहिली घंटा वाजवणारे अनंतरावच होते. हिंद सेवा मंडळाने वेळोवेळी नेमलेल्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. 1953 साली मालती बडवे यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. 1976 साली अनंतराव शाळेच्या मुख्याध्यापकपदी विराजमान झाले. फक्त पुस्तकी ज्ञान नको तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी कला, क्रीडा व इतर गोष्टींनाही प्राधान्य दिले. गणेशोत्सव, शारदा उत्सव, वार्षिक स्नेहसंमेलन, NCC डे असे उपक्रम राबवून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. समाजातील जनसंपर्क आणि स्वभावातील गोडवा या शिदोरीवर शाळेच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. आपले सहकारी शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला नेहमी प्रोत्साहन देऊन शाळेच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला. आपल्या शाळेतील विद्यार्थी पुढे जाऊन याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू व्हावे यासाठी ते प्राधान्य देत. शाळेचा विकास होत होता. अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, उद्योजक, व्यावसायिक, कलाकार, खेळाडू आणि प्रगतिशील शेतकरी उदयाला येत होते. देशाच्या लष्करामध्ये जाऊन देशरक्षण करणारे वीर जवानही या शाळेने या देशाला दिले. समाजातील अनेक साहित्यिक, कलाकार, खेळाडू, सामाजिक व राजकीय नेते यांच्याशी त्यांचे स्नेहबंध होते. अनंतराव यांना चित्रकला आणि वाचनाची आवड होती.
शब्दांवरील पकड आणि भाषणशैली यामुळे त्यांना जनमानसात प्रतिष्ठा लाभली. यावर्षी मॉडर्न हायस्कूल अकोले अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. 75 वर्षापूर्वी लावलेल्या एका बीजांकुराचे आज एका वटवृक्षात रूपांतर झालेले आपण पाहत आहोत. अनंतराव यांच्या या कार्याची दखल घेऊन 5 डिसेंबर 1976 साली त्यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 सप्टेंबर 1987 साली महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. 31 डिसेंबर 1986 रोजी अनंतराव आपल्या सेवेतून निवृत्त झाले. 15 मे 2014 रोजी अनंतराव यांनी या जगाचा निरोप घेतला. अनंतराव, तुमच्या या अलौकिक कार्याला आमचा मानाचा मुजरा.